हॅलो 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 डिअर स्टुडंट्स. तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डी सी जनता 10th. तर बाळांनो, आपण यावर्षी 10th SSC बोर्ड्स 2025-26साठी जी कन्सेप्ट सिरीज मॅथ्सची सुरू केली आहे, त्याचा आज लेक्चर नंबर 3 आपण बघतोय. या लेक्चर नंबर 3 मध्ये लेक्चर नंबर 2च्या ज्या कन्सेप्ट्स आपण अंडरस्टँड केल्या होत्या, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी अँड प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, त्या तिन्ही कन्सेप्टचे बाळांनो आज मी तुम्हाला इन डिटेल प्रूफ एक्सप्लेन करणार आहे. तर चला आपण सर्वात पहिलं जे हेडिंग आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्याला थोडा अंडरस्टँड करूया. तर मी इथे लिहितो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता तुम्हालाही माहिती आहे, थेरम ज्या वेळेला येईल तर आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतात, त्या मी तुम्हाला थोड्या एक्सप्लेन करतो. सर्वात पहिले, कुठलाही थेरम तुम्हाला जर एक्सप्लेन करायचा असेल, क्वेश्चनमध्ये जर त्याचा आन्सर प्रॉपर पद्धतीने लिहायचा असेल, तर काही इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. तर त्यामधली सर्वात पहिली जी स्टेप आहे बाळांनो, ते असतं काय, तर ते असतं बाळांनो, कोणत्याही थेरमचं सर्वात पहिले तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल स्टेटमेंट. काय करावं लागेल सांगा? स्टेटमेंट तुम्हाला प्रॉपर पद्धतीने नोट डाऊन करावं लागेल. कधी कधी क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्हाला ते मेन्शन करावं लागणार आहे. स्टेटमेंट नंतर स्टेटमेंटवरनं आपण दोन गोष्टी लिहू शकतो बाळांनो. 9th मध्ये तुम्ही शिकलेले आहेत. स्टेटमेंटमध्ये दोन पोर्शन असतात, एक असतो गिव्हन पार्ट ऑफ द स्टेटमेंट आणि दुसरा असतं टू प्रूव्ह पार्ट ऑफ द स्टेटमेंट. म्हणजे सर्वात पहिले तुम्ही स्टेटमेंट लिहिणार आणि त्या स्टेटमेंटच्या बेसिसवरनं तुम्ही गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहिणार, आणि गिव्हन आणि टू प्रूव्हच्या मदतीनेच तुम्ही तिथे तो थेरम जो काही आपल्याला प्रूव्ह करायचा आहे त्याच्यासाठी जी रिक्वायर्ड डायग्राम असेल, ती रिक्वायर्ड डायग्राम तुम्ही नोट डाऊन कराल किंवा रिक्वायर्ड डायग्राम तुम्ही ड्रॉ कराल. नंतर डायग्रामच्या बेसिसवर किंवा जे तुम्हाला स्टेटमेंट प्रूव्ह करून दाखवायचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही बेसिक कन्स्ट्रक्शन करायचे असतील, तर बाळांनो तुम्हाला नेक्स्ट पॉईंट जो मेन्शन करायचा आहे तो आहे कन्स्ट्रक्शन. आणि या सर्वांच्या मदतीने तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची लास्ट स्टेप म्हणजे लिहून दाखवायचं आहे प्रूफ. तर कोणताही थेरम ज्या वेळेला तुम्ही एक्सप्लेन करायचा प्रयत्न कराल, तर या एवढ्या गोष्टी तुम्हाला लिहिणं फार गरजेचं राहील. सर्वात पहिले स्टेटमेंट, स्टेटमेंटवरनं गिव्हन पार्ट, त्यानंतर टू प्रूव्ह पार्ट, त्यानंतर डायग्राम, डायग्राम नंतर जर आपल्याला जे प्रूव्ह करून दाखवायचं असेल त्याच्यासाठी जर डायग्राममध्ये काही कन्स्ट्रक्शन करायची गरज पडली तिथे कन्स्ट्रक्शन पार्ट, आणि लास्ट या सर्वांच्या बेसिसवर, या सर्वांच्या मदतीने तुम्हाला प्रूफ एक्सप्लेन करायचं असणार आहे. तर एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येक थेरम लिहित असताना महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर ज्या वेळेला आता आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बाळांनो स्टडी करणार, तर सर्वात पहिले सर्वात महत्त्वाचं येणार त्याचं स्टेटमेंट. आपण काल शिकलोय की बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरममध्ये काय सांगितलं. आता जास्त डिटेलमध्ये मी पुन्हा त्याला एक्सप्लेन करत नाही, मी डायरेक्ट त्याचं स्टेटमेंट लिहितो. तर आपल्याला सांगितलं होतं, काल आपण सांगितलं होतं की ट्रायंगलमध्ये जर आपण ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल ड्रॉ केली, एक लाईन पॅरलल ड्रॉ केली, तर ती उरलेल्या दोन साईडला सारख्या रेशोमध्ये डिवाइड करते. हे जे मी मराठीमध्ये स्टेटमेंट बोलतो यालाच आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून नोट डाऊन करायचं. काय म्हणताय? इफ अ लाईन इज ड्रॉन, इफ अ लाईन इज स्टेटमेंट लिहितो मी, इफ अ लाईन इज ड्रॉन, लाईन इज ड्रॉन, लाईन इज ड्रॉन कशी? पॅरलल टू एनी साइड ऑफ अ ट्रायंगल, any side of a triangle, any side of a triangle. If a line is drawn parallel to any side of a triangle आणि ती line at it intersect and it intersect and it intersect two remaining sides, two remaining sides, two remaining sides in two distinct points, two distinct points, then it divides the side, then it divides the side, then it divides the side, divides the side, divides the side, side in the same proportion. PROPORTION. ट्रायंगलमध्ये जर ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल ड्रॉ केल्या गेली आणि ती उरलेल्या दोन साईडला जर वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल, तर त्या दोन साईडला ती सारख्या रेशोमध्ये डिवाइड करते. हे आपलं बाळांनो होईल स्टेटमेंट. आता या स्टेटमेंटच्या बेसिसवर आपण काय ड्रॉ करणार, तर या स्टेटमेंटच्या बेसिसवर मी सर्वात पहिले ड्रॉ करणार डायग्राम. सर्वात पहिले ड्रॉ करणार डायग्राम. डायग्राममध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, तर डायग्राममध्ये आपल्याला एक ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल. तर मी इथे एक ट्रायंगल कन्सिडर करतो. चला आपण एक ट्रायंगल ड्रॉ करूया. चला मी इथे येलो कलरने एक ट्रायंगल ड्रॉ करतो, ज्याला नाव देऊया आपण ABC. काय नाव देऊया सांगा? ABC. तर इथे नाव देऊया आपण ABC. आणि या ABC ट्रायंगलमध्ये ही जी BC साईड आहे याला एक पॅरलल लाईन काढूया, ज्याला आपण नाव देऊया लाईन L. काय नाव देऊया बोला? लाईन L. आणि ही लाईन L AB आणि AC या दोन साईडला दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते असं आपण कन्सिडर करू. ते पॉईंट्स कन्सिडर केलेत मी P अँड Q. तर आता इथे गिव्हन काय असणार आहे, तर बाळांनो आपल्याला गिव्हनमध्ये लिहिता येईल इन अ ट्रायंगल ABC, in a triangle ABC, in a triangle ABC, line L is parallel
टू सेगमेंट BC, टू सेगमेंट BC. दॅट इज करून लिहिता येईल आपल्याला, दॅट इज करून लिहिता येईल PQ इज पॅरलल, PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC. आणि अशा वेळेला आपल्याला माहिती आहे ज्या साईडला ती पॅरलल असते ती साईड सोडून उरलेल्या दोन साईडचा रेशो कधीही इक्वल बनतो. तर आपल्याला टू प्रूव्ह काय असेल, तर टू प्रूव्ह असेल बाळांनो आपल्याला, टू प्रूव्ह असेल बाळांनो आपल्याला इथे रेशो जर लिहायचा झाला तर सुरुवात करून करावं लागेल A पासून. तर काय होईल रेशो AP अपॉन PB, AP अपॉन PB इज इक्वल टू येईल AQ अपॉन QC, AQ अपॉन QC. इज इट ओके? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? आपण सर्वात पहिले स्टेटमेंट लिहिलं. स्टेटमेंट काय लिहिलं? इफ अ लाईन इज ड्रॉन parallel to any side of a triangle, it intersect remaining two sides at two distinct points, then it divides the side in the same proportion. हा रिमेनिंग वर्ड लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडणार नाही. चला आता पहा, हा थेरम प्रूव्ह करून दाखवण्यासाठी बाळांनो आपल्याला या डायग्राम मध्ये काही बेसिक कन्स्ट्रक्शन करायची गरज आहे. ती कन्स्ट्रक्शन काय आहे तर मी इथे तुम्हाला पहिले दाखवतो. तर चला पहा, इथे आपल्याला सर्वात पहिले या P आणि C ला जॉईन करायचं आहे. तर जॉईन सेगमेंट PC ॲज वेल ॲज जसं आपण PC जॉईन केलं तसंच आपण BQ ला पण जॉईन करूया. जॉईन सेगमेंट BQ, जॉईन सेगमेंट BQ. तर बाळांनो आपली कन्स्ट्रक्शन असणार आहे. तर इथे मी लिहितो नेक्स्ट पॉईंट. आपण आत्ताच बघितला की थेरम लिहिताना आपण सर्वात पहिले स्टेटमेंट लिहिणार, स्टेटमेंटवरनं गिवन वरनं टू प्रूव्ह, त्यानंतर तिथेच करस्पॉन्डिंग डायग्राम येईल आणि या डायग्राममध्ये आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी जर काही कन्स्ट्रक्शन करावी लागली तर ती कन्स्ट्रक्शन पण तुम्हाला मेन्शन करणं फार गरजेचं राहणार आहे. तर आता इथे आपण काय केलंय, तर इथे आपण केलंय जॉईन सेगमेंट्स, जॉईन सेगमेंट्स कोणकोणत्या? जॉईन सेगमेंट्स PC and BQ, जॉईन सेगमेंट्स PC and BQ, PC आणि BQ ला आपण काय केलंय? जॉईन केलंय. जसं आपण यांना जॉईन केलं तर आता याच्या बेसिसवर बाळांनो आपण प्रूफ लिहून दाखवू शकतो. तर प्रूफ कशा पद्धतीने लिहिणार, तर मी आता इथे इथे लिहितो हेडिंग प्रूफ. आता हे प्रूफ लिहिण्यासाठी मी तुम्हाला कालच बोललो होतो की आपल्याला या टॉपिक मधली पहिली कन्सेप्ट दॅट इज रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल ही कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तुम्ही ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी माझं जे लेक्चर नंबर 1 आहे त्याला एक वेळा जाऊन व्हेरीफाय करा. त्यावरनं तुमच्या सर्व त्या कन्सेप्ट रिलेटेड डाऊट्स जे असतील ते क्लिअर होतील. तरीही मी पुन्हा शॉर्टमध्ये सांगतो, आपण त्या कन्सेप्टमध्ये स्टडी केलं होतं बाळांनो. आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा असेल, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा असेल, त्यांच्यामध्ये त्यांचा जर हाईट इक्वल असेल तर हाईट इक्वल असताना रेशो कोणाच्या इक्वल निघतो? पहिल्या ट्रायंगलचा बेस डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस. जर हाईट इक्वल असताना रेशो पहिल्या ट्रायंगलचा बेस डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस इक्वल निघत असेल तर बेस इक्वल असताना रेशो काय निघेल? पहिल्या ट्रायंगलची हाईट डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. आणि बेस आणि हाईट दोन्ही वेगवेगळे असतील तर आपण रेशो सांगू शकतो पहिल्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. या तिन्ही कन्सेप्ट बाळांनो आपण लेक्चर 1 मध्ये प्रॉपर पद्धतीने क्लिअर केल्या आहेत. त्याला जाऊन एक वेळा व्हेरीफाय करा म्हणजे तुम्हाला इथे कुठेही डाऊट राहणार नाही. आणि ती जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर या प्रूफ मध्येही तुम्हाला अंडरस्टँडिंग मध्ये कुठेही इश्यू येणार नाही. तर चला पहा, इकडे लक्ष द्या. याचं प्रूफ आपल्याला कसं लिहायचं? याचं प्रूफ लिहिण्यासाठी आपल्याला इथे दोन पार्ट कन्सिडर करायचे आहेत. पहा इकडे लक्ष द्या. दोन पार्ट कोणकोणते? तर सर्वात पहिले मी सांगतो, ही जी आपण BQ काढली आहे, ही जी आपण BQ ड्रॉ केली आहे, तर BQ चा वरचा पोर्शन आपल्याला एक वेळा पाहायचा आहे. त्याला बोलणार मी पार्ट A. त्यानंतर जसं आपण BQ घेतली तर सेकंड पार्टच्या वेळेला आपण PC घेणार आणि PC च्या वरचा पार्ट आपल्याला दुसऱ्या कंडिशन मध्ये पाहायचा आहे. तर चला पहा बाळांनो, जर मी सर्वात पहिले BQ बघितली तर BQ च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी वरचा विचार केला तर वर मला दोन ट्रायंगल पाहायला मिळतात. सर्वात पहिला ट्रायंगल कोणता पाहायला मिळतो? तर मी त्याला थोडं व्हाईट याने रिप्रेझेंट करतो. तर या BQ च्या वर आपल्याला सर्वात पहिले हा APQ ट्रायंगल पाहायला मिळतोय का? येस ऑर नो? तर येस. त्यानंतर सिमिलर पद्धतीने खालचा जर मी एक ट्रायंगल बघितला तर तो ट्रायंगल पाहायला मिळतो बाळांनो मला हा PBQ. जर मी या दोन ट्रायंगलचा विचार केला तर चला आपण यामध्ये काय लिहू शकतो पहा बरं. नाव इन ट्रायंगल, इथे लिहितो मी नाव इन ट्रायंगल किंवा नाव लिहिण्यापेक्षा इन ट्रायंगल, ट्रायंगलचे नाव लिहूया. इन ट्रायंगल कोणकोणते? तर वरचा ट्रायंगल आपला APQ, इन ट्रायंगल APQ. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल खालचा कोणता आहे? तो PQB. कोणता ट्रायंगल आहे बोला? PQB. कोणता ट्रायंगल आहे बोला? PQB. जर बाळांनो आपण या दोन्ही ट्रायंगलला प्रॉपर पद्धतीने जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येत आहे की या दोन्हीही ट्रायंगल मध्ये हा एक व्हर्टेक्स जो आहे Q तो काय बनतोय? कॉमन. काय बनतोय? कॉमन. आणि आपण शिकलोय जर दोन ट्रायंगल मध्ये जर एक व्हर्टेक्स कॉमन असेल तर तिथे पॉसिबिलिटी बनते की त्या दोन्ही ट्रायंगलची काय इक्वल असेल? तर त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल असेल.
ही कन्सेप्ट जर तुम्हाला आठवत नसेल तर लेक्चर नंबर 1 पहा, त्यामध्ये ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर मग मी इथे काय लिहू शकतो, इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल पीपीक्यू दे हॅव वन कॉमन व्हर्टेक्स, दे हॅव वन कॉमन व्हर्टेक्स. आणि वन कॉमन व्हर्टेक्स कोणता, तर तो आहे बाळांनो आपला क्यू. कोणता बोला, क्यू. जर मी क्यूचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल दे हॅव वन कॉमन व्हर्टेक्स क्यू. मग यावरनं जर मी या दोन्ही ट्रायंगलची हाईट काढायचा प्रयत्न केला तर मग मला काय करावं लागेल की इथून एक हाईट काढावी लागेल अशा पद्धतीने, ज्याला मी नाव देतो क्यूटी. ज्याला मी काय नाव देतो, क्यूटी. जर आपण ट्रायंगल एपी क्यू मध्ये जर एपी बेस घेतला आणि क्यू व्हर्टेक्स वरनं जर मी हाईट काढली बाळांनो तर ती हाईट काय होणार, क्यूटी. काय होणार बोला, क्यूटी. सेम त्याच पद्धतीने जर मी खालचा ट्रायंगल घेतला पी क्यू बी, खालचा ट्रायंगल घेतला पी क्यू बी आणि याचा जर बेस घेतला मी बाळांनो पी बी, तर याही वेळेला मला जी हाईट काढावी लागेल ती क्यू वरनच काढावी लागेल. आणि हाईट तर आपली 90 डिग्री असते, ती अशी तर निघणार नाही, म्हणजे आपल्याला पी बी ला मागे एक्सटेंड करावं लागेल. म्हणजे जी क्यूटी मी पहिली हाईट काढली होती तीच सेम हाईट या ट्रायंगल पी क्यू बी ची पण होणार. म्हणजेच आपण इथे कन्सिडर करू शकतो या दोन्ही ट्रायंगलच्या हाईट्स काय आहेत, तर हाईट्स सेम आहे. हाईट्स काय आहेत, सेम आहे. तर मग आपण इथे तेच लिहिलं, दे हॅव वन कॉमन व्हर्टेक्स क्यू, देअरफॉर दे विल हॅव सेम हाईट्स. दे विल हॅव काय, सेम हाईट्स. जर बाळांनो त्यांच्या हाईट इक्वल असतील तर मग मला सांगा दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो कसा घ्यावा लागेल. तर मग जर इथे मी एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल दुसऱ्याचं नाव आहे पी क्यू बी, या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो जर मला घ्यायचा असेल तर कन्सेप्ट काय सांगते, जर हाईट इक्वल असेल तर पहिल्या ट्रायंगलचा बेस डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस. मग आता मला सांगा या वरच्या ट्रायंगलची हाईट काय होणार, तर या वरच्या ट्रायंगलची हाईट जर मी बघितली तर ही झाली क्यूटी, पण याचा बेस कोण होणार, तर तो बेस होणार बाळांनो एपी. तर इथे येईल एपी डिवायडेड बाय खालचा जो ट्रायंगल आहे त्याची हाईट क्यूटी आहे तर त्याचा बेस काय होणार बोला, पीबी. तर एबी अपॉन पीबी, दिस विल बी अवर इक्वेशन नंबर 1. फार सिंपल आहे, काही डोक्याला त्रास नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं सर्वात पहिले बीक्यूच्या वरचा कन्सेप्ट, बीक्यूच्या वरची जे दोन्ही ट्रायंगल आहे ते दोन्ही ट्रायंगल तुम्हाला कन्सिडर करायचे. त्यामध्ये पहिला ट्रायंगल झाला आपला ए क्यू पी आणि खालचा ट्रायंगल जो बनतो तो कोणता बनतो, पी क्यू बी. या दोन्ही ट्रायंगल मध्ये त्यांची क्यूटी हाईट काय होईल, इक्वल. आणि हाईट इक्वल असेल तर दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो कसा बनतो, पहिल्या ट्रायंगलचा बेस डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस. जसं आता तुम्ही बीक्यूच्या रिस्पेक्ट मध्ये विचार केला तसंच जरा तुम्ही या पीसीच्या वरच्या पोर्शनचा विचार जर केला तर सिमिलर पद्धतीने याच्या खाली तुम्ही लिहू शकता, नाउ इन ट्रायंगल. हा एक ट्रायंगल तर कॉमन राहणारच आहे ज्याचं नाव आहे ट्रायंगल ए पी क्यू. सोबत आता दुसरा जो ट्रायंगल बनेल त्या साईडचा तो ट्रायंगल कोणता असणार आहे, तर तो ट्रायंगल असणार आहे आपला पी क्यू सी. हा अशा पद्धतीने. तर दुसऱ्या ट्रायंगलचं नाव लिहिणार ट्रायंगल पी क्यू सी. पुन्हा या दोन ट्रायंगलचा जर विचार केला आपण, जसा इथे क्यू व्हर्टेक्स आपण कॉमन घेतला होता त्याच पद्धतीने आता या दोन ट्रायंगलच्या रिस्पेक्ट मध्ये हा पी व्हर्टेक्स मी कॉमन कन्सिडर करू शकतो. मग मी काय लिहिणार, दे हॅव वन व्हर्टेक्स कॉमन, दे हॅव वन व्हर्टेक्स दॅट इज पी कॉमन. मी लिहू शकतो यांच्यामध्ये एक व्हर्टेक्स पी कॉमन आहे. जर पी व्हर्टेक्स त्यांचा कॉमन असेल तर पुन्हा तीच कन्सेप्ट लागेल की दोन्ही ट्रायंगलची हाईट काय असू शकते, इक्वल असू शकते. कशा पद्धतीने, तर मी इथे चला ड्रॉ करतो. आता मला सांगा जर या ट्रायंगल ए पी क्यूचा जसा मी पहिल्या कंडिशन मध्ये ए पी बेस घेतला होता तसा मग आता मी बेस चेंज करतो आणि तो कन्सिडर करतो ए क्यू. जर आता ए क्यू बेस झाला असेल तर आपल्याला हाईट कुठून काढावी लागेल, तर हाईट काढावी लागेल आपल्याला बाळांनो पी वरनं. आणि पी वरनं ही काढलेली हाईट याला जर नाव दिलं मी फॉर एक्झाम्पल पी झेड, तर ही पी झेड या ट्रायंगल ए पी क्यू ची हाईट होईल ज्यावेळेला बेस कोण आहे आपला ए क्यू. तसंच सिमिलर पद्धतीने खालचा जो ट्रायंगल आहे पी क्यू सी. हा जो ट्रायंगल आहे याचा बेस जर बाळा तुम्ही घेतला क्यू सी तर या वेळेला या क्यू सी वर हाईट काढावी लागेल. ती कुठून काढावी लागेल, पी वरनं. आणि हाईट अशी तर निघणार नाही तर त्यावेळेला आपल्याला क्यू सी ला मागे एक्सटेंड करावं लागेल. आणि मागे एक्सटेंड केलं तर काढलेली परपेंडिक्युलर म्हणजे हीच जी पहिले काढली होती ती झाली आपली पी झेड. म्हणजे आपल्याला लक्षात येतंय याही दोन ट्रायंगल मध्ये यांचा काय सेम आहे, तर यांचा बेस कन्सिडर केलेला असताना या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम होताना बाळांनो आपल्याला दिसते. ती हाईट म्हणजे पी झेड. ती हाईट म्हणजे काय, पी झेड. तर आपण लिहू शकतो इथे दे विल हॅव सिमिलर पद्धतीने दे हॅव वन कॉमन व्हर्टेक्स पी, देअरफॉर दे विल हॅव सेम
हाईट. आणि आता जर बाळांनो त्यांची हाईट सेम असेल तर पुन्हा त्यांचा एरियाचा रेशो जर मला लिहायचा असेल तर एरियाचा रेशो कसा लिहिणार मी? देअरफॉर न्यूमरेटर तर सारखाच आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल, दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय आपलं? ट्रायंगल PQC. याचा काय होईल तर आपल्याला माहिती आहे हाईट इक्वल असताना पहिल्या ट्रायंगलचा बेस डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस. तर चला पहा पहिल्या ट्रायंगलचा बेस काय होणार? जर आपला PZ हाईट असेल तर बेस कोण झाला? AQ. तर पहिल्या ट्रायंगलचा जो बेस झाला तो झाला बाळांनो AQ. आणि दुसऱ्या ट्रायंगल हा जो खालचा दिसतोय PQC याचा पण बेस काय होणार? QC. काय होणार? QC. तर रेशो काय होईल? AQ अपॉन QC. AQ अपॉन QC. AQ अपॉन QC. AQ अपॉन QC. याला देणार मी बाळांनो इक्वेशन नंबर 2. आता जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला जर व्हेरीफाय केलं तर तुम्हाला असं लक्षात येतं या दोन्ही ट्रायंगल मध्ये ह्या ज्या राईट हँड साइड्स आहेत, ह्या ज्या राईट हँड साइड्स आहेत AP अपॉन PB, AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC या दोघांनाच आपल्याला इक्वल दाखवायचं. पहा AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. जर हे दाखवायचं असेल तर सिंपल आहे, या दोन इक्वेशनच्या राईट हँड साइड जर इक्वल दाखवायच्या असतील तर याच्या लेफ्ट हँड साइड्स पण तुम्हाला इक्वल दाखवाव्या लागतील. जर या दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड्स इक्वल झाल्या तर बाय डिफॉल्ट राईट हँड साइड्स पण काय होऊन जातील? इक्वल. आणि आपल्याला जे रिक्वायर्ड प्रूफ आहे ते प्रूफ मिळेल. मग जर लेफ्ट हँड साइड मला इक्वल दाखवायचे आहे, जर मी या दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड जर प्रॉपर पद्धतीने जर क्रॉस व्हेरीफाय केल्या तर मला असं लक्षात येतंय की लेफ्ट हँड साइड मध्ये दोन्ही याचे न्यूमरेटर सारखे आहेत. इथे पहा एरिया ऑफ ट्रायंगल APQ, इथे पण एरिया ऑफ ट्रायंगल APQ. फक्त चेंज कुठे आहे तर चेंज आहे त्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये. इथे एरिया ऑफ ट्रायंगल आहे PQB आणि इथे एरिया ऑफ ट्रायंगल आहे PQC. मग जर आपल्याला दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड्स इक्वल दाखवायच्या असतील तर लेफ्ट हँड साइड्स इक्वल दाखवण्यासाठी आता महत्त्वाचं आहे की या दोन्ही याचे जे डिनॉमिनेटर्स आहेत दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल APQ सॉरी एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC या दोन्ही ट्रायंगलचे एरिया आपल्याला काय दाखवावे लागतील? सेम दाखवावे लागतील. जर ती मी सेम दाखवले तर ह्या दोन इक्वेशन वरून आपल्याला काय म्हणता येईल की या दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड्स इक्वल आहेत आणि लेफ्ट हँड साइड्स इक्वल झाल्या तर बाय डिफॉल्ट राईट हँड साइड्स पण काय होऊन जातील? इक्वल होऊन जातील. मग आता मला सांगा तुम्ही या दोन ट्रायंगलच्या एरियाला आपण सेम दाखवू शकतो का? तर येस. आता पहा मी खाली काय लिहितो, इन ट्रायंगल PQB किंवा फॉर ट्रायंगल PQB, इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. चला पहा या दोन्ही ट्रायंगलला जर मी बाळांनो केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येतंय की हे जे दोन्ही ट्रायंगल्स आहेत कोणकोणते पहा. मी पुन्हा इथे लागेल तर याचा थोडा कलर चेंज करतो. पहा कोणकोणते ट्रायंगल्स आहेत आपले. तर ट्रायंगल आहे आपला हा P पासून सुरू होतोय PQC, हा PQC ट्रायंगल आहे, हा PQC ट्रायंगल आहे. सिमिलर पद्धतीने दुसरा जो आहे तर तो आहे आपला हा इकडला सॉरी हा PQB होता. मी PQC जे बोललो ते काय होता? PQB. आणि हा दुसरा ट्रायंगल आपला बाळांनो PQC. आता या दोन्ही ट्रायंगलला जर मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर मला काय लक्षात येतंय की आपण इथे ही एक लाईन काढली, याला एक दुसरी पॅरलल लाईन साइड होती ही BC आणि या दोन पॅरलल लाईन्स मध्ये आपण हे दोन ट्रायंगल्स काढलेले दिसतायत का तुम्हाला? यस ऑर नो बोला पटकन, हो की नाही? दोन पॅरलल लाईन्स मध्ये हे ट्रायंगल्स काढलेले आहेत. सोबतच या दोन्ही ट्रायंगलचा एक बेस मी कॉमन कन्सिडर करू शकतो. तो बेस म्हणजे कोणता? तो बेस म्हणजे हा PQ, हा बेस PQ. आता आपल्याला लक्षात येत आहे की हे दोन्ही ट्रायंगल्स काढलेले आहेत दोन पॅरलल लाईन मध्ये आणि त्यांच्यामध्ये एक बेस आहे जो PQ आपल्याला कॉमन दिसतोय. मग जर आपण या दोन ट्रायंगलला प्रॉपर पद्धतीने व्हेरीफाय केलं तर आपण कन्सेप्ट नंबर 1 मध्ये ऑलरेडी अंडरस्टँड केलंय. जर दोन पॅरलल लाईन मध्ये ट्रायंगल्स काढलेले असतील तर त्यांच्या बाय डिफॉल्ट हाईट काय असतात? इक्वल. आणि सोबतच त्यांचा बेस पण आपल्याला डायग्राम वरनं काय दिसतोय? सेम. आणि तो बेस मी तुम्हाला आत्ताच दाखवला. तो बेस कोणता बनतोय बाळांनो? PQ. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईटही सेम आहे, बेसही सेम आहे. आणि ज्या वेळेला हाईटही सेम असते आणि बेसही सेम असतो तर त्यावेळेला आपण अंडरस्टँड केलेलं आहे, आपण शिकलोय जर दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट इक्वल असेल तर बाय डिफॉल्ट त्यांचा एरिया पण काय असतो? इक्वल असतो. काय असतो बोला? इक्वल असतो. तर मग त्या कन्सेप्टचा उपयोग केला तर मला इथे काय लिहिता येईल की इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC दे हॅव सेम बेस BC. पहिले तर त्यांचा सॉरी BC नाही. काय नाव दिलंय PQ. दे हॅव सेम बेस
पी क्यू. तर त्यांचा बेस पी क्यू काय झाला बाळांनो सेम. And they are drawn between two parallel lines. They are drawn between two parallel lines. So they will have काय सांगा, they will have same height. They will have same height. त्यांची हाईट पण काय असेल, सेम असेल. मग बेसही सेम आहे, हाईटही सेम आहे. तर याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, याच्यावरून आपल्याला डायरेक्ट म्हणता येईल एरिया ऑफ ट्रायंगल. काय नाव होतं ट्रायंगलचं, पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल काय बोला, पी क्यू सी. एरिया ऑफ ट्रायंगल काय बोला, पी क्यू सी. आणि याला आपल्याला नाव देता येईल इक्वेशन नंबर 3. काय नाव देता येईल बोला, इक्वेशन नंबर 3. बघ मी जर इक्वेशन नंबर 1 केअरफुली ऑब्झर्व केलं, इक्वेशन नंबर 2 केअरफुली ऑब्झर्व केलं आणि आता इक्वेशन नंबर 3 केअरफुली ऑब्झर्व केलं, तर मला जे रिक्वायर्ड लागत होतं की इकडे एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी दाखवायचं आहे, तर राईट हँड साईड इक्वल दाखवायच्या आहेत. आणि राईट हँड साईड इक्वल दाखवण्यासाठी माझ्या लेफ्ट हँड साईड इक्वल झाल्या पाहिजे होत्या. आणि लेफ्ट हँड साईडला मी ज्या वेळेला ऑब्झर्व केलं तर मला असं लक्षात आलं होतं की या दोघांचे न्यूमरेटर सारखे होते, डिनॉमिनेटर मला सारखे करायचे होते. ते इक्वेशन नंबर 3 मध्ये ते मला सारखे झालेले दिसत आहेत. म्हणजे मग मी आता काय करू शकतो, जिथे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी आहे त्याच्या जागी एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी टाकू शकतो, किंवा एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी जिथे आहे तिथे आपण टाकू शकतो पीक्यूबी. मग या इक्वेशन नंबर 3 चा उपयोग जर मी बाळांनो इक्वेशन नंबर 2 मध्ये केला, युजिंग इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन 2, तर मग मला काय मिळते पहा, युजिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. चला पहा, मग इक्वेशन नंबर 2 मी पहिले लिहिणार. ते इक्वेशन नंबर 2 काय माझं, इक्वेशन नंबर 2 आहे बांधनो एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू. चला लिहा, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन 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 एरिया ऑफ ट्रायंगल आहे पीक्यूसी. पण एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी च्या जागी मी आता एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी लिहू शकतो का फ्रॉम इक्वेशन 3? तर येस, आत्ताच आपण प्रूव्ह करून दाखवलं दोघांचे एरिया काय सेम आहे. त्यामुळे पीक्यूसी जिथे असेल तिथे पीक्यूबी लिहू शकतो, किंवा जिथे पीक्यूबी आहे तिथे काय लिहू शकतो, पीक्यूसी. ते इक्वेशन 2 मध्ये पीक्यूसी आहे, तर पीक्यूसीच्या जागी आता काय लिहिणार मी, पीक्यूबी. चला लिहा मग एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी. therefore upon area of triangle काय PQB is equal to जी राइट हँड साइड आहे इक्वेशन नंबर 2 ची ती तशीच राहणार AQ अपॉन QC. काय राहणार बोला, AQ अपॉन QC. याला देणार मी बाळांनो आता एक नवीन इक्वेशन, त्याला बोलतो मी इक्वेशन नंबर 4. काय नाव देतो बोला, इक्वेशन नंबर 4. मी ते सिंपल काय केलं, इक्वेशन नंबर 3 एरिया ऑफ ट्रायंगल PQC जी व्हॅल्यू आहे ती कोणाला इक्वल होती, PQB ला. तर मग इक्वेशन नंबर 2 मध्ये मी काय केलं, जिथे PQC होतं त्याच्या जागी काय रिप्लेस केलं, PQB. करू शकतो का, तर येस, कारण की इक्वेशन नंबर 3 मध्ये दोन्ही एरिया आपण काय दाखवलेत, सेम दाखवले आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 4. आता जर मी इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 1 जर ऑब्झर्व केलं, इक्वेशन नंबर 1 जर ऑब्झर्व केलं, तर आपल्याला लक्षात येतंय की आपल्याला दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड्स इक्वल मिळालेत. पहा इथे एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB आहे, ही लेफ्ट हँड साइड आहे इक्वेशन नंबर 1 ची. आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये जर आपण बघितली तर तीच आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB. म्हणजे यांची लेफ्ट हँड साइड काय झाली, इक्वल. आणि लेफ्ट हँड साइड इक्वल असेल तर बाय डिफॉल्ट या इक्वेशनच्या राइट हँड साइड्स पण काय होतील, इक्वल. तर मग मी आता डायरेक्ट लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 4 या दोघांवरनं मला काय लिहिता येईल, दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड्स इक्वल होत आहेत, तर राइट हँड साइड्स बाय डिफॉल्ट इक्वल होऊन जातील. म्हणजे मला रेशो लिहिता येतो. आता तो रेशो काय लिहिता येतो, इकडली राइट हँड साइड पहा, इकडली राइट हँड साइड पहा, इकडली राइट हँड साइड पहा, काय AP अपॉन PB. तर काय होईल बोला, AP अपॉन PB. तर इथे लिहिणार मी AP अपॉन PB इज इक्वल टू इकडली राइट हँड साइड काय AQ अपॉन QC. and this is our required proof. आता इथे पहा, इथे तुम्ही शॉर्टकट लिहू शकता. कसं लिहू शकता, जर तुम्ही इक्वेशन 3 पर्यंत आलात तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. काय लिहू शकता बोला, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3
डायरेक्ट तुम्हाला AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC लिहिता येतं, तिथे कुठेही तुमचं काही चुकणार नाही. पण तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात यावं की आपण इक्वेशन 3 ला इक्वेशन 2 मध्ये यूज करून ती व्हॅल्यू रिप्लेस करून कशा पद्धतीने आपण लेफ्ट हँड साइड इक्वल केल्या, लेफ्ट हँड साइड इक्वल झाल्या तर बाय डिफॉल्ट राईट हँड साइड इक्वल झाल्या आणि त्याच्यावरून आपण हे इक्वेशन लिहिलं. म्हणून ह्या मी 2-3 स्टेप्स वाढवल्या आहेत, ह्या लिहाव्याच लागतील असं काही कंपल्शन नाही. तुम्ही इथपर्यंत लिहिल्यानंतर डायरेक्ट लिहू शकता फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 AP upon PB is equal to AQ upon QC. That will give you your correct answer of the proof, and that theorem is called as basic proportionality theorem. तर बाळांनो, या थेरम मध्ये तुम्हाला प्रूफ मध्ये तुम्हाला कुठे काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये टाका. जे जे तुमचे डाऊट्स असतील ते मी क्लिअर करायचा प्रयत्न करेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही कन्सेप्ट सिरीज जी आपण सुरू केली आहे त्यामध्ये आपण काय करतोय, तुमच्या मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 च्या सर्व कन्सेप्ट मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चरद्वारे क्लिअर करायचा प्रयत्न करतोय. आता ह्या कन्सेप्ट क्लिअर करत असताना तुम्ही जर माझे व्हिडिओज बघितले असते तर तुम्हाला लक्षात येत असेल की मी एक गोष्ट ज्या वेळेला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो तर ती गोष्ट मी एक वेळा न एक्सप्लेन करता एकापेक्षा जास्त वेळा मल्टिपल टाइम्स पुन्हा 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 बोलून ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. तर याच्या मागे माझा उद्देश हाच आहे की ज्यावेळेला तुम्ही हा कन्सेप्ट सिरीजचा व्हिडिओ पाहणार तर ती कन्सेप्ट तुमच्या तोंड पाठ झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याला पुन्हा घरी बसून प्रिपेअर करायची गरज पडायला नको. म्हणूनच मी एक गोष्ट 2-2, 3-3 वेळा पुन्हा 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 रिपीट करून सांगायचा प्रयत्न करतो, जेणेकरून ती तुमच्या प्रॉपर पद्धतीने पाठ झाली पाहिजे. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर न्यूमेरिकल सॉल्व करताना बाळांनो तुम्हाला कुठेही डिफिकल्टी जाणार नाही. म्हणून मी न्यूमेरिकलवर फोकस न करता मी सध्या कन्सेप्ट सिरीज मध्ये तुमच्या कन्सेप्टवर फोकस करतोय. जर आता तुमच्या कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने क्लिअर झाल्या तर न्यूमेरिकल्स तर तुम्हाला तुमच्या शाळेतल्या फॅकल्टीज पण शिकवतात, तुमच्या ट्युशन मधल्या फॅकल्टीज पण शिकवत असतील, पण कन्सेप्ट क्लिअर होणं फार महत्त्वाचं आहे बाळांनो. तर ही जी थेरम आहे या थेरमचे हे प्रूफ आपण अशा पद्धतीने एक्सप्लेन केलंय. याचं सर्वात पहिले आपण स्टेटमेंट लिहिलं, स्टेटमेंटवरनं गिवन लिहिलं, गिवनवरनं टू प्रूव्ह लिहिलं, कन्स्ट्रक्शन लिहिलं, प्रूफ लिहिलं. प्रूफ लिहित असताना इथे दोनच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जी आपण कन्स्ट्रक्शन केली, पहिले BQ आपण जॉईन केली तर BQच्या वरचा पोर्शन बघायचा आहे आणि त्यानंतर इकडे PCच्या वरचा पोर्शन बघायचा आहे. मग हा ट्रँगल आणि हा ट्रँगल यांच्यामध्ये यांची हाईट इक्वल असेल तर पहिल्याचा बेस डिवायडेड बाय दुसऱ्याचा बेस, सिमिलर पद्धतीने इकडला ट्रँगल यांच्यामध्ये पण हाईट इक्वल होईल तर याचा बेस डिवायडेड बाय याचा बेस, म्हणजे आपल्याला AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC मिळून जातं. मग मला लक्षात येतं की मला याच्या राईट हँड साइड इक्वल दाखवायच्या आहेत हे प्रूफ दाखवण्यासाठी, आणि राईट हँड साइड इक्वल दाखवण्यासाठी मग मी लेफ्ट हँड साइड इक्वल दाखवण्याचा प्रयत्न करतो. लेफ्ट हँड साइडला जर मी चेक केलं तर मला लक्षात येतं की या दोन्ही इक्वेशनच्या ज्या लेफ्ट हँड साइड्स आहेत त्या लेफ्ट हँड साइड्समध्ये न्यूमरेटर सारखाच आहे, न्यूमरेटर सारखाच आहे, फक्त मला डिनॉमिनेटर इक्वल दाखवायचा आहे. आणि डिनॉमिनेटरला जर मला इक्वल दाखवायचं असेल तर याच्यामध्ये दोन ट्रँगल येतात, एक ट्रँगल येतो PQB आणि दुसरा ट्रँगल येतो PQC. मग या दोन ट्रँगलला जर मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर मला असं लक्षात येतं की हे दोन्ही ट्रँगल दोन पॅरलल मध्ये काढलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये हा PQ बेस कॉमन आहे. तर या दोन ट्रँगलचा बेसही सेम आहे आणि पॅरलल लाईन्स मध्ये असल्या कारणामुळे हाईटही सेम आहे. तर बेस सेम आणि हाईट सेम, तर ऑटोमॅटिकली त्यांचा एरिया काय जातो, सेम जातो. ही कन्सेप्ट जर डाऊटफुल असेल तर लेक्चर नंबर 1 पहा, त्यामध्ये ती क्लिअर होऊन जाईल. मग आपल्याला दोन्ही ट्रँगलचा एरिया सेम मिळाला. त्या इक्वेशनला दिला आपण इक्वेशन नंबर 3. त्या इक्वेशनला पाहून आपण इक्वेशन नंबर 3 दिलं आणि या इक्वेशन 1, 2 and 3 च्या बेसिसवर आपल्याला डायरेक्ट जे प्रूफ आहे ते प्रूफ आपलं डिफाईन होत आहे. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. पण आपण डायरेक्ट न लिहिता जरा आपण त्याला मॉडिफाय करून अशा पद्धतीने लिहिलं की इक्वेशन नंबर 3 ला मी इक्वेशन नंबर 2 मध्ये वापरलं, म्हणजे इक्वेशन 2 चा जो डिनॉमिनेटर आहे तो मी PQB ने रिप्लेस केला, त्याला दिलं मी इक्वेशन नंबर 4. आणि इक्वेशन नंबर 4 आणि 1 ला मी ज्यावेळेला ऑब्झर्व करतोय तर मला असं लक्षात येतंय या दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 4 च्या लेफ्ट हँड साइड्स इक्वल आहेत. लेफ्ट हँड साइड्स इक्वल आहे तर बाय डिफॉल्ट त्यांच्या राईट हँड साइड्स पण काय होतील, इक्वल होतील. तर पहिल्या इक्वेशनची राईट हँड साइड आहे AP अपॉन PB आणि इक्वेशन नंबर 4 ची राईट हँड साइड आहे AQ अपॉन QC. तर बाळांनो हे इक्वल झालेलं आहे. तर दिस इज अवर रिक्वायर्ड प्रूफ फॉर द थेरम अँड दॅट थेरम इज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काही डाऊट असेल तर तुम्हाला मला या प्रूफमध्ये सांगा, नसेल तर आजचं लेक्चर मी इथेच थांबवतो. याच्यानंतर दुसरं लेक्चर ज्या वेळेला मी शूट करेल तर त्यावेळेला बाळांनो मी तुम्हाला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नंतर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी अँड प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल याचे प्रूफ मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. थँक्यू सो मच.